संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व आपल्या चौकीचा वर्धापन दिनानिमित्त तर आम्ही जे आर्थिक सोसायटीतून आत्ताकडे बाळासाहेब त्यांनी फोडण्याचं काम चालू थोडा वेळ थांबावं लागलं. आपल्याला थोडा वेळ थांबावं लागलं म्हणण्यापेक्षा आपण जो काही कार्यक्रम चालू केलेला आहे त्यासाठी आपल्याला परमेश्वरांनी आशीर्वाद दिलेले आहेत. कारण त्यासाठी मला वाटतं आपण टाळ्या वाजवून परमेश्वराचं एकदा आपण स्वागत करू. कारण आपला कार्यक्रमाच्या मेन विषयाला हात घालायच्या अगोदर बरोबर आरती सुरू झाली ही एक आपल्याला युनिवर्स म्हणा, परमेश्वर म्हणा, एक त्यांनी दिलेला एक मोठा आशीर्वाद आहे. तर तसंच आपण मेडिटेशनवरती खूप काम केलं. सतत शिकण्यामुळे नवीन नवीन संधी मिळत गेल्या. कोणत्याही कामाला नाही म्हणायचं नाही आणि पॉझिटिव्ह एनर्जी. त्याच्यामुळे ही जी काय पॉझिटिव्ह एनर्जी असते, जसं की आता आपल्याला परमेश्वराने पॉझिटिव्ह एनर्जी दिली, तसंच एक प्रत्येकामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि त्या एनर्जीमुळं आपल्याकडं काही प्रकारचे लोक ॲट्रॅक्ट होत असतात. तसंच मी ज्यावेळी जॉबला होतो त्यावेळी माझं काम बघून माझ्या जुन्या कंपनीतले काही लोक अट्रॅक्ट झाली आणि ते म्हणले की आपण बिझनेस चालू करायचा का. मी त्यांना म्हणले की बाबा माझ्याकडे तर पैसे नाही आहेत, मी बिझनेसचा विचार नाही करू शकत. मी बिझनेस करेल पण मी शेंगदाणे विकलेला माणूस आहे किंवा भाजी विकलेला माणूस आहे, काही कंपनी टाकायचा विचार नाही करू शकत. पण त्यांनी सांगितलं की पैसे माझे, काम तुझं. मग त्याच्यावरती त्यांनी विश्वास माझ्यावरती टाकला, मी त्याच्यावरती विश्वास टाकला आणि आम्ही डिसिजन घेतला की बिझनेस करायचा. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संधी किंवा संकेत हे जसे माझ्या आयुष्यात आले तसंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात. फक्त ज्यावेळी संधी आपण म्हणतो किंवा परमेश्वर ज्यावेळी आपला दरवाजा ठकठकतो त्यावेळी आपण कुठलीही भूमिका घेतो त्यावरती आपलं पुढचं जीवन अवलंबून असतं. तर मला वाटतं की तुमच्या आयुष्यात पण अशा काही संधी आल्या असतील किंवा भविष्यात येतील तर त्यावेळी तुम्ही त्या संधीचं सोनं करावं. कारण बऱ्याच वेळा आपण मराठी माणसं जे आहे की दैनंदिन जीवन किंवा दैनंदिन रुटीन सोडून जर काय करायचं म्हटलं तर आपल्याला भीती वाटते. हे जर मग गुजराती लोक असतील किंवा मारवाडी लोक असतील तर ते कुठलाही निर्णय घेतात. तसंच या गोष्टी केल्यामुळं जीवन जगण्याची कला किंवा आपण म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये जर समजा आपल्याला जगायचं असेल तर आपण सदृढ असायला पाहिजे आणि हेल्दी असायला पाहिजे. सदृढ आणि हेल्दी म्हणजे काय की आपण शरीराने पण सदृढ असायला पाहिजे आणि मनाने पण स्ट्रॉंग असायला पाहिजे. जर समजा आपण मनाने स्ट्रॉंग असेल आणि शरीराने वीक असेल तरी चालणार नाही आणि जर समजा शरीराने वीक आहे आणि मनाने सदृढ आहे तरी चालणार नाही. तर आपल्याला या दोन्हीचा बॅलन्स करावा लागतो. तर त्यासाठी आपल्याला जीवन जगण्याची कला म्हणजे काय तर आपले वैचारिक, शारीरिक, कौटुंबिक, मानसिक, वैयक्तिक व सामाजिक संतुलन राखणं म्हणजे आपले जीवन हेल्दी होतं. तसंच आपण हेल्दी जीवन म्हटलं की बऱ्याच लोकांच्या मनात येतं की आपण व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केला पाहिजे ही गोष्ट जरी समजा खरी असेल तर आपल्याला व्यायामाबरोबरच मनाचं संतुलन किंवा मनाचा बॅलन्स हा खूप आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा असतो.
मग सकारात्मक विचार किंवा सकारात्मक विचारावरती आपले नातेसंबंध, मैत्री या गोष्टी अवलंबून असतात. जर समजा तुमच्याकडे मित्र नसतील, तुमचा मनाचा बॅलन्स नसेल, तर मग टेन्शन, BP, शुगर या गोष्टी कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात. तसंच हेल्दी जीवन जगण्यासाठी ज्या ठळक आपण गोष्टी म्हणतो तर त्या काय की एक सकारात्मक विचार आणि विचारांची ताकद, दुसरे जे आहे की आपली श्रेणी काय आहे, तिसरं जे आहे ती आपली संगत काय आहे, चौथं आपला स्वभाव काय आहे आणि पाचवं की आपण विचार काय करतो, म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. तर हे आपले 5 आजचे विषय आहेत. त्यामध्ये आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढे विषय आपण कव्हर करू. त्याच्यानंतर जर फक्त काय बोलायचंच म्हटलं, विचार याच्यावरती 4 तास पण बोलू शकतो, श्रेणीवरती पण 4 तास बोलू शकतो, संगतवरती पण 4 तास बोलू शकतो. पण आपल्याला वेळेचं लिमिटेशन आहे, त्यामुळे आपण सगळे विषय थोडे थोडे घेणार आहे. तर हेल्दी जीवन जगण्यासाठी सकारात्मक विचार किंवा विचारांची ताकद. तर आता असं इथं बसलेल्या किती लोकांचं मत आहे की आत्ता आपण जे आहे त्यापेक्षा आपल्या आतमध्ये ताकद जास्त आहे, असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वरती करा. 30 ते 40%, 25 ते 30% लोक आहेत. आता ज्यावेळी मी खालून आलो त्यावेळी जिन्यामध्ये वाघ बसलेला होता. आणि आपल्याला जिन्यामधूनच खाली जायचं आहे. तर काय किंवा आता तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 5 करोडची लॉटरी लागलेली आहे. ह्या ज्यावेळी आपण घटनाचा विचार करतो त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये लगेच केमिकल चेंजेस होतात. वाघ बसलाय तर मग खिडकीतून उडी टाकायची का जिन्यावरून जायचं. आणि हे काय आहे की आपला जो काही मेंदू आहे तो काय करतो, आपण जे बोलतो ते ॲक्सेप्ट करतो. ज्यावेळी समजा आपण म्हणतो की वाघ तिथं बसलेला आहे, फक्त आपण काय म्हटलं की म्हणलो, तिथं कुणाला माहीत नाही की बसलाय का नाही बसलाय, तरी पण आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला. याचा अर्थ काय आहे की आपल्या मेंदूला फक्त विचारांची भाषा समजते. दुसरी गोष्ट, तुम्हाला 6 कोटीची लॉटरी लागलेली आहे समजा असं सांगितलं तर आपण लगेच आनंदाने होतो. पण ज्यावेळी आपल्या मनामध्ये आनंद उत्साह तयार होतो त्यावेळी ते 6 कोटी तुमच्या समोर नसतात, फक्त हे तुम्ही ऐकलेलं आहे, तरी पण ते मन ॲक्सेप्ट करतं. त्याच्यानंतर तुमच्या आतमध्ये तुम्ही आत्ता आहे त्याच्यापेक्षा जास्त ताकद आहे असं एक 25 ते 30 लोकांनी सांगितलं. पण तुमच्यातल्या प्रत्येक माणसाने ती ताकद अनुभवलेली आहे. कुणाला सांगता येईल का? आत्ता जी तुमच्या आतमध्ये ताकद आहे, जी काय असत XYZ, म्हणजे जसं की समजा की आता तुम्ही कामावून आलाय, थकलाय आणि त्याच्यानंतर अचानक तुमच्यात ताकद आली आणि तुम्ही काहीतरी केलं आहे, म्हणजे समजण्यासाठी मी तुम्हाला असं सांगितलं. परमेश्वराने आपल्याला आतमध्ये हे इनबिल्ड दिलेलं आहे. बघा, आपल्यामध्ये 2 मनं असतात, एक आतलं मन आणि एक बाहेरचं मन. ज्यावेळी आपण बाहेरचं मन थकलं म्हणतो त्यावेळी आपण थकतो. पण ज्यावेळी आपण बाहेरच्या मनाचा संपर्क तोडतो आणि आतल्या मनाचा विचार करतो त्यावेळी आपण परत एनर्जेटिक होतो. त्याला काय आहे की बरीच लोक त्याला स्वसंमोहन म्हणतात, संमोहन म्हणतात. पण हे जे आहे ते आपण डेली जीवनामध्ये बऱ्याच वेळा ते आपण वापरतो, दररोज नाही पण बऱ्याच वेळा ते वापरतो. जसं की तुम्ही कामावरून आलेला आहात, खूप थकून आलेला आहात आणि घरी जर समजा तुम्हाला सांगितलं की बायकोने सांगितलं की बाबा तुम्ही जावा आणि किराणाच्या दुकानातून हे मटेरियल घेऊन या, उत्तर असेल की बाबा मी खूप थकलेला आहे, मला जमणार नाही.